ओके. तर 13 नंबरचा लेसन्स अमाइन्स 4 मार्क्सचा वेटेज आहे. आता फर्स्ट आपण अमाइन्स म्हणजे काय ते बघूयात. ओके. तर अमोनियाचं स्ट्रक्चर कसं असतो? इथे सेंटरला नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन असतात. अमोनिया. एक काय असतो? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. मग आपल्याला अमोनियापासून अमाइन्स फॉर्म करायचे असतील तर काय करायला लागतो? फक्त अमोनियाचे हायड्रोजन काढायचे आणि तिथे अल्काइल ग्रुप घ्यायचा किंवा अरिल ग्रुप घ्यायचा आणि जे करस्पॉन्डिंग कंपाऊंड्स फॉर्म होतात ते काय असतात? अमाइन्स असतात. मग ते लिहिताना आपण कसे लिहू शकतो? RNH2 ओके किंवा ArNH2. तर ह्याच्यामध्ये एक हायड्रोजन रिप्लेस करू शकतो, 2 करू शकतो किंवा 3 पण करू शकतो. नो प्रॉब्लेम. सो अमाइन्स आर हॉट अमाइन्स आर अल्काइल और अरिल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. कशाचे डेरिव्हेटिव्ह असतात ते? अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह असतात. अल्काइल और अरिल डेरिव्हेटिव्ह इन विच वन और मोर हायड्रोजन ऑफ अमोनिया इज रिप्लेस्ड बाय अल्काइल और अरिल ग्रुप्स. ओके. नंतर त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स बघूयात. तर अमाइन्सचे क्लास 3 टाइप्स असतात. प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्स. जर आपण एकच हायड्रोजन रिप्लेस केला ओके तर त्याचे अमाइन्स फॉर्म होतात ते काय असतात? प्रायमरी अमाइन्स. आता हा अमोनिया एक हायड्रोजन कशाने रिप्लेस करा? आर ने रिप्लेस करा. म्हणजे करस्पॉन्डिंग कंपाऊंड काय भेटणार आपल्याला? RNH2. मग RNH2 असतील हे सगळे अमाइन्स कसे असतात? प्रायमरी अमाइन्स. ओके. नंतर सेकंड बघा, हा पण हायड्रोजन आपण आर ने रिप्लेस करूयात आणि हा पण आपण आर ने रिप्लेस करूयात. तर स्ट्रक्चर कसा भेटणार आपल्याला? RNH अँड R. ओके. मग NH असणारे अमाइन्स कसे असतात? सगळे सेकंडरी अमाइन्स असतात. ओके. टर्शरी अमाइन्स मध्ये तिन्ही पण हायड्रोजन रिप्लेस करायचे. कशाने? आर ग्रुपने किंवा AR ग्रुपने. म्हणजे स्ट्रक्चर कसं असणार? N R R आणि R. इथे लोन पेअर असणार. ओके. हा अमाइन्स कसा आहे? टर्शरी अमाइन्स. ओके. मग सिंपल लक्षात ठेवायचं. कुठे पण NH2 असतील तर ते सगळे अमाइन्स कसे असतात? प्रायमरी अमाइन्स. ओके. फक्त NH असेल तर सेकंडरी अमाइन्स आणि फक्त N असेल तर टर्शरी अमाइन्स. ओके. तर त्याच्यामध्ये आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्सचे. ओके. आता इथे सपोज आपण एक एक्झाम्पल काढला. CH3, CH2, NH2 हा अमाइन्स घेतला. नंतर बेन्झिन, नंतर इथे असणार NH2, ऍनिलीन घेतला. ओके. नंतर सेकंड CH3, NH- CH3. ओके. परत नंतर इथे CH3, N, CH3 आणि इथे बेन्झिन घेतला. ओके. तर अमाइन्सचे क्लासिफिकेशन कसे असणार? इथे डायरेक्ट चेक करायचं. हा NH2 आहे म्हणजे हा अमाइन्स कसं असणार? इथे प्रायमरी अमाइन्स. ओके. इथे पण NH2 आहे, हा पण प्रायमरी अमाइन्स असणार. इथे फक्त NH आहे, 2 R ग्रुप आहेत हे म्हणजे हा सेकंडरी अमाइन्स. इथे फक्त N आहे. ओके. किती ग्रुप आहेत हे? 3 ग्रुप आहेत म्हणजे हा अमाइन्स कसं असणार? टर्शरी अमाइन्स. ओके. सो डिपेंडिंग ऑन R ग्रुप्स amines are classified as primary amines, secondary amines and tertiary amines. नंतर नोमेनक्लेचर पण इम्पॉर्टंट आहे अमाइन्सचा. तर नोमेनक्लेचर बघूयात. आयुपॅक नोमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. आता सिंपल आपण सपोज अमाइन्सचं नोमेनक्लेचर करताना काय करायचं? बेसिक कंपाऊंड काय असतात? अल्केन्स. अल्केन्सचा ई काढून काय घ्यायचं? फक्त आपल्याला अमाइन्स घ्यायचा. ओके. मग करस्पॉन्डिंग कंपाऊंड काय फॉर्म होणार? अल्केन अमाइन्स हे कंपाऊंड फॉर्म होतात. ओके. फॉर एक्झाम्पल CH3NH2 हा कंपाऊंड घेतला आपण. ओके. किती कार्बन आहे? एकच कार्बन. एक कार्बन म्हणजे अल्केन काय असणार? मिथेन. ओके. मग मिथेनचा ई काढायचा आणि तिथे काय द्यायचा? अमाइन्स द्यायचा. सो या कंपाऊंडचा नेम काय भेटणार आपल्याला? मिथेन अमाइन. मिथेन अमाइन्स. ओके. ह्याच्यात जर आपण सेकंडरी फॉर्म केला तर स्ट्रक्चर कसं असणार? इथे फक्त H काढा आणि इथे काय घ्या? CH3 घ्या. ओके. मग हा आपला बेसिक कंपाऊंड काय आहे? मिथेन अमाइन. N ला कोणता ग्रुप अटॅच आहे? CH3. मग हे लिहिताना कसं लिहायचं? N मिथाइल. N मिथाइल. ओके. आणि बेसिक कंपाऊंड काय आपला? मिथेन अमाइन. सो लास्ट काय येणार? मिथेन अमाइन. ओके. हा सेकंडरी अमाइनचा नोमेनक्लेचर्स. परत जर आपण आणखीन एक H काढला आणि इथे काय घेतला आपण? CH3 घेतला तर
बेसिक कंपाऊंड मिथेन अमाइन्स घ्या आणि हे दोन सबस्टिट्युएंट्स घ्या. तर मिथाइल ग्रुप किती आहेत? 2 आहेत. सो इथे काय घेऊ आपण N, डाय मिथाइल मिथेन अमाइन्स घ्यायचा. ओके. आता सपोज हा एक नोमेनक्लेचर करायचा आपल्याला. बेन्झिन इथे NH2 आहे, तर हा कंपाऊंड काय आहे? एनिलीन आहे. एनिलीन. ओके. एक हायड्रोजन काढा, इथे CH3 घ्या, तर नेमकं होणार इथे N मिथाइल एनिलीन. N मिथाइल एनिलीन होणार. N ला मिथाइल ग्रुप आहे. परत आणखी नोमेनक्लेचर करायचं असेल टर्शरी अमाइनचा, इथे C2H5 घ्या. ओके. तर मग स्टार्टिंगला काय येणार? N मिथाइल एनिलीन येणार. अल्फाबेटिकल ऑर्डर कशाला द्यायची? अगोदर इथाइल ग्रुपला ऑर्डर द्यायची, अल्फाबेटिकल ऑर्डर. सो नोमेनक्लेचर कसा होणार ह्याचा? N मिथाइल एनिलीन असा नोमेनक्लेचर येणार. ओके. आता सपोज हा एक नोमेनक्लेचर करू आहेत मी. CH3, CH2, CH, NH2 डॅश CH3. तर या कंपाऊंडचा नेम काय असणार? 1, 2, 3, 4 ब्युटेन टू अमाइन्स. ब्युटेन टू अमाइन्स प्रायमरी अमाइन्स आहे. ओके. आता ह्याच्यापासून आपण सेकंडरी अमाइन्स फॉर्म करूयात. एक H काढून इकडे CH3 घेतला, तर N मिथाइल ब्युटेन टू अमाइन असाच नेम राहणार. फक्त N ला काय दिलंय? ते मिथाइल ग्रुप दिला. सो नेम इज N मिथाइल ब्युटेन टू अमाइन. जर आणखीन एक H काढून आपण इथे C2H5 घेतला, तर इथाइल ग्रुप असेल हा. सो N मिथाइल ब्युटेन टू अमाइन. तर बेसिक कंपाऊंड कोणता कन्सिडर करायचा? जो लॉंग चेन वाला आहे तो बेसिक कंपाऊंड कन्सिडर करायचा. ओके. आणि मग बाकीचे आहेत ते सबस्टिट्युएंट कन्सिडर करायचे. तर नेक्स्ट पॉइंट, प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. ओके. तर अमाइनचे हे प्रिपरेशन्स मेथड आहेत. टोटल 6 मेथड आहेत. देन फर्स्ट आपण बघूया त्याच्यामध्ये बाय द अमोनोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स. ओके. तर फर्स्ट मेथडमध्ये RX मीन्स व्हॉट? अल्काइल हॅलाइड्स. RX हे कंपाऊंड काय असतात आपले? अल्काइल हॅलाइड्स. अल्काइल हॅलाइडचं काय करायचं आपल्याला? अमोनोलिसिस करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये अमोनिया ऍड करायचं. NH3 म्हणजे काय? अमोनिया. ओके. अँड रिॲक्शन कंटिन्यू करायची. ओके. मग साईड प्रोडक्ट काय निघणार? एक X आणि H. ओके. HX हा साईड प्रोडक्ट काढायचा. देन इथला जर H कमी केला तर इथे NH2 राहणार. तो NH2 इथे आपल्याला जॉईन करायचा. तर इकडे कंपाऊंड काय भेटणार? RNH2 प्लस HX. ओके. दिस इज व्हॉट? प्रायमरी अमाइन्स. तर इकडे काय भेटणार आपल्याला? प्रायमरी अमाइन्स भेटणार. अल्काइल हॅलाइड्स अंडरगोज अमोनोलिसिस टू फॉर्म प्रायमरी अमाइन्स. ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंटचा फक्त डिस्क्रिप्शन लिहायचा, स्टेटमेंट लिहायचा हा, आणि मग ते काय करायचं? जनरल रिॲक्शनचा एक एक्झाम्पल प्रिपेअर करायचं. सपोज मिथाइल क्लोराइड घेतला, मिथाइल क्लोराइड प्लस अमोनिया NH3. ओके. आपल्याला इकडे प्रोडक्ट काय भेटणार? मग CH3 NH2 भेटणार. मिथेन अमाइन्स, एक Cl आणि हा H आपल्याला साईड प्रोडक्ट काढायचा. तर साईड प्रोडक्ट काय भेटणार? HCl हा साईड प्रोडक्ट भेटणार. तर ही एक मेथड आहे. नंतर काय? ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड्स. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी कशी असते? अल्काइल आयोडाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्काइल ब्रोमाइड्स, देन अल्काइल क्लोराइड्स, देन अल्काइल फ्लोराइड्स. तर ही ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी एक ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायची. मग अल्काइल आयोडाइड्स मोर रिॲक्टिव्ह का असतात? कारण ह्याच्यामध्ये बॉन्ड लेंथ जास्त असते. बॉन्ड इझिली काय होतात? ब्रेक होतात, आणि ब्रेक झाली की लगेच काय होते? रिॲक्शन होते. त्याच्यामध्ये बॉन्ड लेंथ कमी आहे, म्हणजे हा बॉन्ड इझिली काय ब्रेक होत नाही. म्हणजे हा कंपाऊंड कसं असेल? लेस रिॲक्टिव्ह असेल. सो ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड इज आयोडाइड्स, ब्रोमाइड्स, क्लोराइड्स आणि फ्लोराइड्स. ओके. तर ही एक रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये. देन त्याच्यामध्ये आणखीन याच्यामध्येच एक रिॲक्शन आहे, होपमॅन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. ओके. तर होपमॅन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हणजे काय? एक्सेस ऑफ अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन अमोनियामध्ये केली तर आपल्याला प्रायमरी अमाइन्स भेटतात. ओके. परत प्रायमरी अमाइन्स RNH2 प्लस इथे RX ची रिॲक्शन होणार. हा कसा आहे? एक्सेस आहे होपमॅन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन मध्ये. मग परत इथे रिॲक्शन होणार.
इथला H आणि हा X साइडला काढायचा, HX साइडला काढायचा. ओके, तर इथे कंपाऊंड काय भेटणार? RNH-R प्लस HX. इथे काय भेटतात आपल्याला? सेकंडरी अमाइन्स भेटतात. सेकंडरी अमाइन्स. ओके. देन RNH. अगेन ह्याच्यामध्ये अल्काइल हॅलाइड्स ऍड करायचा. परत HX साइडला प्रोडक्ट काढायचा. तर इथे काय भेटणार आपल्याला? टर्शरी अमाइन्स भेटणार. R, R. टर्शरी अमाइन्स. ओके. परत टर्शरी अमाइन्स RN, R. इथे लोन पेअर असतात प्लस RX ऍड केलं तर हा कंपाऊंड आपल्याला भेटणार. ओके, तर फायनलला काय भेटणार? N 4 R भेटतात आपल्याला इथे. एक त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असणार आणि इकडे काय भेटणार आपल्याला? X मायनस. दॅट मीन्स व्हॉट? Excess of alkyl halides react with ammonia to form primary amines, secondary amines, tertiary amines, and tetra-alkyl ammonium halides. Tetra-alkyl ammonium halides. तर ही रिॲक्शन आहे काय असते? होपमॅन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे अमाइन्स भेटतात, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि टेट्रा अल्काइल अमोनियम सॉल्ट. ओके. देन सेकंड नंबरची रिॲक्शन बघूयात आपण. बाय द रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. ओके, नायट्रो कंपाऊंडचं काय करायचं? रिडक्शन करायचं. ओके, नायट्रो कंपाऊंड मीन्स व्हॉट? RNO2 नायट्रो कंपाऊंड्स. रिडक्शन करण्यासाठी इथे रिड्युसिंग एजंट मोस्ट कॉमन वापरतो टीन इन HCl. ओके, तर नायट्रो ग्रुपचं रिडक्शन करण्यासाठी मोस्ट कॉमन रिड्युसिंग एजंट काय असतो? टीन इन HCl. ओके, मग टीन मेटल आहे. टीन मेटलची रिॲक्शन HCl बरोबर होते. 2HCl घ्या. इथे काय फॉर्म होणार? SnCl2 प्लस हायड्रोजन. म्हणजे हे दोन कंपाऊंड रिॲक्ट होऊन आपल्याला काय भेटणार आहेत? हायड्रोजन भेटणार आहेत. मग हायड्रोजन आहेत नायट्रो ग्रुपचं काय करतात? रिडक्शन करतात. ओके, आता इथे एन मध्ये पण हायड्रोजन ऍड होणार, ऑक्सिजन मध्ये पण हायड्रोजन ऍड होणार. एन मध्ये जर हायड्रोजन ऍड झाले तर इथे कंपाऊंड भेटणार RNH2 भेटणार. ओके, आणि ओ मध्ये जर हायड्रोजन ऍड झाले तर आपल्याला काय भेटणार? H2O भेटणार. तर H2O किती भेटणार? 2 ऑक्सिजन आहेत, तर इथे 2H2 आपल्याला भेटणार. ओके, मग टोटल हायड्रोजन किती ऍड केले? 4 आणि हे 2 6. तर किती हायड्रोजन ऍड करायला लागतात आपल्याला? 6 हायड्रोजन ऍड करायला लागतात. 2 हायड्रोजन आहेत ते एन मध्ये ऍड करा आणि 4 हायड्रोजन आहेत ते ओ मध्ये ऍड करा. तर प्रोडक्ट RNH2 प्लस H2O भेटेल. ओके, देन एक एक्झाम्पल प्रिपेअर करू शकता. नायट्रोबेन्झिन. ओके, NO2. नायट्रोबेन्झिन ॲरोवरती टीन इन HCl असेल. बाकीचे पण रिड्युसिंग एजंट आपण घेऊ शकतो. लिथियम, अल्युमिनियम हायड्राइड्स, AlH4 वगैरे पण घेऊ शकतो. नो प्रॉब्लेम. ओके, रिडक्शन करा. रिडक्शन केलं तर कंपाऊंड काय भेटणार? ॲनिलीन. NH2 प्लस ट्वाइस H2O. तर नायट्रो ग्रुपचं रिडक्शन करायचं असेल तर टोटल आपल्याला 6 हायड्रोजन NO2 मध्ये ऍड करायला लागतात. ओके, थर्ड नंबरची रिॲक्शन बाय रिडक्शन ऑफ अल्काइल सायनाइड. ओके, अल्काइल सायनाइड ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? नायट्राइल्स. अल्काइल सायनाइड्स आपण नायट्राइल्स पण म्हणतो. अल्काइल सायनाइडचा फंक्शनल ग्रुप काय आहे? RC ट्रिपल बॉन्ड N. ओके, RC ट्रिपल बॉन्ड Nचं रिडक्शन करण्यासाठी आपण इथे सोडियमिन इथेनॉल हा रिड्युसिंग एजंट वापरूयात. ओके, मग या दोन्हींची रिॲक्शन होऊन आपल्याला हायड्रोजन भेटणार आणि ते हायड्रोजन या फंक्शनल ग्रुपमध्ये ऍड होणार. तर ऍडिशन हायड्रोजनची कशी होणार? कार्बन मध्ये 2 हायड्रोजन ऍड होतात आणि नायट्रोजन मध्ये 2 हायड्रोजन ऍड होतात. ओके, मग इथे काय भेटणार? RCH2 NH2. ऍडिशन करताना हे डबल बॉन्ड आहेत ते काय करायचे? आपल्याला ब्रेक करायचे. म्हणजे इकडे प्रोडक्ट भेटणार RCH2 NH2. ओके, तर सायनाइड मध्ये किती हायड्रोजन ऍड करायला लागतात आपल्याला? 4 हायड्रोजन ऍड करायला लागतात. सपोज आपण ऍसिटोनायट्राइल घेतला, CH3 C ट्रिपल बॉन्ड N, ऍसिटोनायट्राइल, आणि ॲरोवरती सपोज आपल्याला आहे ते लिथियम अल्युमिनियम हायड्राइड्स 4 हायड्रोजन इथे ऍड करा. तर इकडे भेटणार CH3 CH2 and NH2, इथेनमाइन. And this reduction is also called as Mendes reduction. Mendes reduction. ओके, या रिडक्शनचा नेम काय असतो?
मेंडिस रिडक्शन, तर शॉर्ट नोट वगैरे येऊ शकते. राईट ए शॉर्ट नोट ऑन मेंडिस रिडक्शन. अल्काइल सायनाइड अंडरगोज रिडक्शन in presence of reducing agent sodium in ethanol or lithium aluminum hydrides to form a primary amine. स्टेटमेंट लिहायचा, एक कॉमन रिॲक्शन लिहायची आणि त्याचा एक एक्झाम्पल प्रिपेअर करून लिहायचा. ओके. देन नेक्स्ट मेथड, फोर्थ नंबर, बाय रिडक्शन ऑफ अमाइड्स. अमाइड्सचा काय करायचं आपल्याला, रिडक्शन करायचं अमाइड्स. ओके. अमाइड्स म्हणजेच काय, आर सी डबल बॉन्ड ओ NH2 हे कंपाऊंड काय असतात आपले, अमाइड्स. ओके. अमाइड्सचं काय करायचं, रिडक्शन. रिड्युसिंग एजंट लिथियम अल्युमिनियम हायड्राइड्स. ओके. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड्स हा रिड्युसिंग एजंट आहे. रिडक्शन इथे होणार, ऑक्सिजन मध्ये 2 हायड्रोजन ऍड करा, कार्बन मध्ये 2 हायड्रोजन ऍड करा, तर प्रोडक्ट काय भेटणार, RCH2NH2 आणि इथे H2O साइड प्रोडक्ट निघेल. ओके. तर कार्बन मध्ये 2 हायड्रोजन ऍड करूयात आणि ऑक्सिजन मध्ये 2 हायड्रोजन ऍड करूयात, तर इकडे प्रोडक्ट भेटतो RCH2NH2. ओके. कार्बोनिल ग्रुपचा रिडक्शन करण्यासाठी जनरली बेस्ट रिड्युसिंग एजंट काय असतो आपला, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड्स. सोडियम इन इथेनॉल पण इथे वापरू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके. देन नंतर फिफ्थ नंबरची रिएक्शन आहे गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. तर प्रिपरेशन ऑफ अमाइन्स मध्ये हे 2 रिॲक्शन सर्वात इम्पॉर्टंट आहेत. ओके. या 2 मध्ये पण ही लास्ट रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत. ओके. लास्टचे 3 वर्ष झाले याच्यावरती कंटिन्यू क्वेश्चन्स आहेत. हॉपमॅन डिग्रेडेशन वरती क्वेश्चन्स आहेत. ओके. तर हे पण बघा, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस मध्ये फर्स्ट आपण थॅलामाइडचं स्ट्रक्चर काढायचं. सी डबल बॉन्ड ओ एन एच हा स्ट्रक्चर कशाचा आहे, थॅलामाइड्स. ओके. थॅलामाइडची रिॲक्शन पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर करायची, KOH. ओके. KOH बरोबर केली तर ऍसिड बेस रिॲक्शन होणार, सॉल्ट अँड वॉटर फॉर्मेशन. Kचा चार्ज प्लस असणार, OH मायनस, N मायनस H प्लस. ओके. प्लस मायनस कंबाईन करा, N मध्ये ऍड होणार K, H मध्ये ऍड होणार OH, H2O इथून साइड प्रोडक्ट आपल्याला भेटणार, तर इथे सॉल्ट भेटणार आपल्याला. तर सॉल्ट कसा असेल तो स्ट्रक्चर काढूयात आपण सॉल्टचा. थॅलामाइडचं स्ट्रक्चर आपल्याला अगोदर काढायला लागेल. थॅलामाइड्स, बेन्झिन. ओके. सी डबल बॉन्ड ओ, इथे आपल्याला N आणि N ला K प्लस असणार, N मायनस असणार, तर इथे आपल्याला सॉल्ट भेटला, पोटॅशियम थॅलामाइड्स. ओके. तर हा पोटॅशियम थॅलामाइड्स आहे. पोटॅशियम थॅलामाइडची रिॲक्शन कशा बरोबर करायची, अल्काइल हॅलाइड्स बरोबर करायची. अल्काइल हॅलाइड्स N आणि K प्लस N मायनस. अल्काइल हॅलाइड्स मीन्स व्हॉट, RX बरोबर रिॲक्शन करायची. ओके. तर चार्जेस काढा, R हा प्लस चार्ज असेल, X मायनस असेल, साइड प्रोडक्ट काय निघणार, KX निघणार. N ला जॉईन काय करायचा, R जॉईन करायचा. तर मग इकडे आपल्याला एक इंटरमिडिएट्स भेटणार, बेन्झिन, सी डबल बॉन्ड ओ N ला इथे R भेटणार. ओके. नंतर तो जो कंपाऊंड आहे N सी डबल बॉन्ड ओ N आणि इथे R, त्याच्यामध्ये ऍक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायचं, ऍक्वियस NaOH. ओके. 2 मोल्स टाका. तर इथले हे 2 हायड्रोजन आहेत ते N मध्ये ऍड करा. इथे 2 हायड्रोजन N मध्ये ऍड केलं तर काय भेटणार, RNH2 भेटणार, आणि हे ON आहेत ते इथे सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म करा. मग इकडे भेटणार आपल्याला सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ONA, सी डबल बॉन्ड ONA प्लस RNH2. RNH2 मीन्स प्रायमरी अमाइन्स. ओके. तर हे आहे थॅलामाइड सिंथेसिस. तर लक्षात ठेवायचं, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस मध्ये ओनली ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स आर प्रिपेअर्ड. ह्याच्यामध्ये फक्त ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स प्रिपेअर करतो. ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस मध्ये. MCQ साठी क्वेश्चन येऊ शकतो. ओनली ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स आर प्रिपेअर्ड बाय गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. आणि सर्वात इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहे होपमॅन डिग्रेडेशन. ओके. होपमॅन डिग्रेडेशन सर्वात इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये. ओके.
आर सी डबल बॉन्ड ओ NH2. ओके, स्टार्टिंगला काय घ्यायचं आपल्याला, अमाइड्स घ्यायचा. ओके, तर इकडे आपण घेऊयात हे कंपाऊंड अमाइड्स. आर सी डबल बॉन्ड ओ NH2 अमाइड्स. ओके, अमाइड्स मध्ये ब्रोमीन ऍड करायचा Br2. ओके, प्लस ह्याच्यामध्ये 4 पोटॅशियम हायड्रॉक्साईड ऍड करायचे, KOH ऍड करायचे, 4 पोटॅशियम हायड्रॉक्साईड. प्रोडक्ट फॉर्म करताना काय करायचं, हा फक्त CO काढून टाकायचा. मग CO काढून टाकला तर R ला जॉईन काय होणार, NH2. म्हणजे इकडे प्रोडक्ट काय येणार आपला, RNH2. ओके, RNH2 मीन्स प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स इथे भेटणार. ब्रोमीन 2 आहेत, 2 ब्रोमीन 2K बरोबर रिॲक्ट होणार आणि पोटॅशियम ब्रोमाइड किती भेटणार आपल्याला, 2KBr. 2KBr 2 पोटॅशियम ब्रोमाइड भेटतात. ओके, H किती आहेत आपल्याकडे, 4OH आहेत. ओके, आणि हे 2 काय आहेत इथे, हायड्रोजन आहेत. ओके, 2 H2O इथून साईडला भेटतात आपल्याला. प्लस काय होतो इथे, 2H2O हा एक साईड प्रोडक्ट आहे. आणि नंतर K2CO3, K2CO3 पोटॅशियम कार्बोनेट. पोटॅशियम कार्बोनेट हा साईड प्रोडक्ट भेटेल. किंवा जनरली इथे NaOH पण घेऊ शकता तुम्ही. NaOH वापरलेलं आहे किंवा KOH घेतलं तरी सेम रिॲक्शन होणार, काय प्रॉब्लेम नाही. NaOH घेतलं तर फक्त इथे प्रोडक्ट काय चेंज होणार, Na2CO3 सोडियम कार्बोनेट, प्लस इथे काय भेटणार आपल्याला, NaBr भेटणार. ओके, पोटॅशियम ब्रोमाइड वापरू शकता, पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरू शकता किंवा सोडियम हायड्रॉक्साईड वापरू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तर ही रिॲक्शन आहे होपमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. जनरल रिॲक्शन करून ठेवायची. ओके, नंतर इथे आरचा एक एक्झाम्पल चेंज करून इथे CH3 घेऊन परत एक एक्झाम्पल प्रिपेअर करायचा आणि डिस्क्रिप्शन लिहू शकता. अमाइड्स अंडरगोज reaction with Br2 in KOH to form a primary amines. This reaction is called Hopman bromamide degradation. आणि जर प्रेडिक्ट द प्रोडक्ट साठी रिॲक्शन आली तर ही करायची आपल्याला काय गरज नाही. फक्त काय करायचं एवढंच लक्षात ठेवायचं, स्टार्टिंगला जर इथे अमाइड्स असेल, अमाइड्स, आणि ऍरोवरती जर Br2 इन KOH किंवा Br2 इन NaOH असेल तर काय करायचं, फक्त CO काढायचा आणि प्रोडक्ट लिहायचं इथे R-NH2 प्रायमरी अमाइन्स. फॉर एक्झाम्पल बेन्झामाइड घेतला आपण, बेन्झिन C डबल बॉन्ड O NH2 बेन्झामाइड्स, आणि जर ऍरोवरती ते Br2 इन KOH असेल तर रिॲक्शन काय आहे, होपमॅन डिग्रेडेशन. तर फक्त हा CO काढून टाका, तर इकडे प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला, बेन्झिन आणि NH2. ऍनिलिन हा प्रोडक्ट आपल्याला भेटणार, ऍनिलिन. ओके, देन आणखीन ह्याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवा, Br2 चा किती मोल्स असतो, 1 मोल आहे, आणि NaOH चे किती मोल्स असतात, 4 मोल्स असतात. म्हणजे Br2 आणि NaOH च्या मोलचा रेशो काय आहे, 1:4. तर हा क्वेश्चन एकदा JEE ला पण विचारला होता, होपमॅन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन मध्ये Br2 आणि NaOH चा रेशो कसा आहे, तर रेशो कसा असतो, 1:4. नेक्स्ट नंतरचे पॉइंट, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स अँड बेसिसिटी ऑफ अमाइन्स. ओके, तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स मध्ये आपण अमाइन्सचे 3 टाइप्स बघितलेले. सपोज R-NH2, R-NH2 मीन्स प्रायमरी अमाइन्स. ओके, R-NH, R दिस इज सॉल्ट सेकंडरी अमाइन्स, अँड नंतर R-N, R आणि R असं जर असेल तर हा टर्शरी अमाइन्स. ओके, तर लक्षात ठेवा. आता फर्स्ट काय बघूयात आपण, सॉल्युबिलिटी. वॉटरमध्ये अमाइन्स हे कसे असतात, सॉल्युबल असतात. मग प्रायमरी अमाइन्स जास्त सॉल्युबल असेल, सेकंडरी अमाइन्स का टर्शरी अमाइन्स जास्त सॉल्युबल असेल. ओके, तर ऑटर्स बरोबर जे कंपाऊंड हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात ते ऑटरमध्ये कसे असतात, जास्त सॉल्युबल असतात. ओके, आणि हायड्रोजन बॉन्डिंगची कंडिशन काय असते, ज्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजनने कशाबरोबर बॉन्ड फॉर्म केलेला असतो, फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, H4. लक्षात ठेवायचं, त्या कंपाऊंड मध्ये काय प्रेझेंट असणार, हायड्रोजन बॉन्डिंग. सो N ला H आहे, इथे N ला काय आहेत, H आहेत. सो अमाइन्स मध्ये काय असणार, हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असणार. मग सर्वात जास्त हायड्रोजन बॉन्डिंग कशामध्ये असणार, प्रायमरी अमाइन्स, नंतर सेकंडरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्स मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट नसते. सो सॉल्युबिलिटी वरती जर तुम्हाला क्वेश्चन आला, सॉल्युबिलिटी, तर सॉल्युबिलिटी सर्वात जास्त कशाची असेल, सॉल्युबिलिटी सर्वात जास्त असणार प्रायमरी अमाइन्स, नंतर सेकंडरी अमाइन्स आणि नंतर टर्शरी अमाइन्स. ऑर्डर ऑफ सॉल्युबिलिटी, प्रायमरी अमाइन्स
ग्रेटर दॅन सेकंडरी अमाइन्स, ग्रेटर दॅन टर्शरी अमाइन्स. कंपॅरेबल मॉलिक्युलर वेट असेल तर ऑर्डर ऑफ सॉल्युबिलिटी ऑफ अमाइन्स इज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. नंतर सेकंड आपण सपोज बॉलिंग पॉईंट घेतला. बॉलिंग पॉईंट ज्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जास्त असतात त्यांचे बॉलिंग पॉईंट पण जास्त असतात. मग इथे 2 हायड्रोजन आहेत, इथे एकच हायड्रोजन आणि इथे एक पण हायड्रोजन नाही. सो बॉलिंग पॉईंटची ऑर्डर पण सेम असणार. प्रायमरी अमाइन्स हॅज ग्रेटर बॉलिंग पॉईंट दॅन सेकंडरी अमाइन्स दॅन टर्शरी अमाइन्स. तर हे सिक्वेन्स लक्षात ठेवायचे, एक सॉल्युबिलिटी आणि बॉलिंग पॉईंटचा सिक्वेन्स. एक्झाम्पल दिले तर ते तुम्हाला अरेंज करता आले पाहिजेत, बॉलिंग पॉईंट ऑर्डर किंवा सॉल्युबिलिटी ऑर्डर्स. ओके. देन सेकंड पॉइंट आहे बेसिसिटी ऑफ अमाइन्स. ऑल अमाइन्स आर बेसिक. सगळे अमाइन्स कसे असतात? बेसिक असतात. ओके. कारण त्यांच्यावरती काय प्रेझेंट असतो? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतो. आणि ज्या कंपाऊंड वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते कंपाऊंड काय असतात? लेव्हिज बेस असतात. सो ऑल अमाइन्स आर लेव्हिज बेस. तर ऍक्वियस सोल्युशन मध्ये ऑर्डर ऑफ बेसिसिटी कशी असते? सर्वात स्ट्रॉंग असतो तो सेकंडरी अमाइन्स. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सर्वात स्ट्रॉंग काय आहे? सेकंडरी अमाइन्स. सेकंडरी अमाइन्स नंतर टर्शरी अमाइन्स. ओके. टर्शरी अमाइन्स और इथे प्रायमरी अमाइन्स पण येऊ शकतो. सिक्वेन्स इथला चेंज होऊ शकतो. इट डिपेंड्स अपॉन द आर ग्रुप. आर ग्रुप वरती सिक्वेन्स चेंज होणार. आणि नंतर लास्ट काय असणार? अमोनिया. ओके. हा सर्वात वीक बेस आहे. बघा ऑर्डर ऑफ बेसिसिटी वरती क्वेश्चन आला तर काय? सर्वात स्ट्रॉंग बेस तुम्हाला सेकंडरी अमाइन्स करायचे. नंतर सिक्वेन्स मध्ये टर्शरी किंवा प्रायमरी असेल. इट डिपेंड्स अपॉन द आर ग्रुप. आणि लास्ट काय येणार? अमोनिया येणार. असा पण क्वेश्चन येतो. एक्सप्लेन द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स विथ एक्झाम्पल. मग इथे सांगायचं इन अमाइन्स नायट्रोजन हॅज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, सो अमाइन्स ऍक्ट्स ॲज हॉट लेव्हिज बेस. आणि एक्सप्लेन कसं करणार? एक्झाम्पल घ्यायचं. RnH2 प्लस काय करा? हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड करा. लोन पेअर आहेत ते काय करणार? H प्लस गेन करणार. मग इकडे काय भेटणार? RnH2, RnH3 प्लस अँड Cl मायनस. एक एक्झाम्पल प्रिपेअर करू शकता त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यामध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ॲलिफॅटिक अमाइन्स अँड ॲरोमॅटिक अमाइन्स मध्ये स्ट्रॉंग बेस कोणते असतात? किंवा क्वेश्चन्स पण दिलेले आहेत. मिथाइल अमाइन इज स्ट्रॉंगर बेस दॅन ॲनिलीन. क्वेश्चन्स कसं आहे? मिथाइल अमाइन CH3NH2 इज स्ट्रॉंगर बेस दॅन ॲनिलीन. तर हे एक्सप्लेन कसं करणार तुम्ही? तर एक्झाम्पल बघा. HCl घेतला तर इथे H प्लस असणार, याच्यामध्ये पण H प्लस ऍड होणार, इथे सॉल्ट फॉर्मेशन होणार, सॉल्ट फॉर्मेशन होणार. ओके. मग हा नायट्रोजन आहे ॲलिफॅटिक मधला, तो इझिली लोन पेअर ह्याला डोनेट करतो. पण हे वाले जे लोन पेअर्स असतात हे इझिली डोनेट नाही होत. मग रिझन काय असेल त्याच्यामध्ये? इन ॲरोमॅटिक अमाइन्स, तर ॲरोमॅटिक अमाइन्स मध्ये काय होतो? लोन पेअर ऑन नायट्रोजन कशामध्ये ट्रान्सफर होतात? बेन्झिन मध्ये ट्रान्सफर होतात ड्यू टू द रेझोनन्स. ओके. मग रेझोनन्समुळे ॲनिलीन नायट्रोजनचे जे लोन पेअर्स आहेत ते लोन पेअर्स कशामध्ये ट्रान्सफर झाले? बेन्झिन मध्ये ट्रान्सफर झाले. ओके. हे स्ट्रक्चर फर्दर तुम्ही काढू शकता, नो प्रॉब्लेम. ओके. मग एक्सप्लेन करताना काय सांगणार? इन aromatic amines, lone pair on nitrogen. Lone pair on nitrogen is transferred into the benzene ring. So it is not available for the donation. मग हे जर लोन पेअर मध्ये हे लोन पेअर बेन्झिन मध्ये ट्रान्सफर झाले तर हे डोनेशन साठी अवेलेबल होत नाही. सो ऑल ॲलिफॅटिक अमाइन्स आर स्ट्रॉंगर बेस दॅन ॲरोमॅटिक अमाइन्स किंवा मिथेन अमाइन इज स्ट्रॉंगर बेस दॅन ॲनिलीन. हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके. रेझोनन्स स्ट्रक्चर काढताना काय करायचं? अल्टरनेट ॲरो घ्यायचे. अल्टरनेट ॲरो, फर्स्ट ॲरो पासून डबल बॉन्ड फॉर्म करायचा, सेकंड ॲरो पासून निगेटिव्ह चार्ज, परत मग इथे डबल बॉन्ड येणार, इथे निगेटिव्ह चार्ज येणार. ओके. मग असं स्ट्रक्चर काढू शकता. रेझोनन्स काढताना फक्त काय लक्षात ठेवायचं? फर्स्ट ॲरो पासून डबल बॉन्ड फॉर्म करायचा आणि सेकंड ॲरो पासून निगेटिव्ह चार्ज फॉर्म करायचा. तर हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. रिझनिंग साठी क्वेश्चन विचारू शकता त्याच्यावरती. देन अमाइन्स मधले काय आणखी रिॲक्शन? फर्स्ट ऍसायलेशन ऑफ अमाइन्स, हे एक रिॲक्शन बघायचे. ऍसायलेशन ऑफ अमाइन्स, आता सपोज आपण प्रायमरी अमाइन्स घेतला, मिथेन अमाइन्स घेऊयात, CH3NH2. ओके. तर H काय करूयात आपण? असा लिहूयात इथे, H आणि H. ओके. हा प्रायमरी अमाइन्स घेतला आपण मिथेन अमाइन. मिथेन अमाइनची रिॲक्शन ऍसिड क्लोराइड बरोबर करायची. ऍसिड क्लोराइड CH3 C डबल बॉन्ड O Cl. ओके.
तर यांचं प्रोडक्ट इथे फॉर्म काय होणार, साईड प्रोडक्ट HCl निघणार. म्हणजे हा एक H काढायचा आणि हा एक Cl काढायचा. तर साईड प्रोडक्ट काय करायचा, HCl काढायचा. ओके, मग काढून काय टाकलं आपण, Cl. Clच्या सेकंड लास्टला काय आहे, हा कार्बन आहे आणि Hच्या सेकंड लास्टला काय आहे, नायट्रोजन. हे दोन कंपाऊंड काय करायचे, जॉईन करायचे. तर जॉईन केले तर प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला, CH3 C डबल बॉन्ड O. सी डबल बॉन्ड O ला काय भेटणार आपल्याला, NH. ओके, इथे भेटणार NH डॅश CH3 भेटणार. ओके, कंपाऊंडचं नेम काय आहे, N मिथाइल ऍसिडामाइड्स. ओके, तर हा ऍसिडामाइड आहे आणि N ला काय आहे, मिथाइल. सो N मिथाइल ऍसिडामाइड्स भेटणार आणि साईड प्रोडक्ट काय काढलेलं आहे इथे फक्त HCl. ओके, सेकंडरी अमाइन्स घेतले तरी पण रिॲक्शन होणार. सेकंडरी अमाइन्स म्हणजे इथे काय घेऊ शकतो आपण, CH3. हा कशाचा एक्झाम्पल आहे, सेकंडरी अमाइन. सेम रिॲक्शन होणार. इथे फक्त नायट्रोजनचा एक H काढून इथे काय घ्यायला लागणार, CH3 घ्यायला लागणार. मग प्रोडक्ट काय भेटणार, NN डायमिथाइल ऍसिडामाइड. या रिॲक्शन मध्ये फक्त HCl काढून टाकायचा आणि सेकंड लाचे आहेत ते काय करायचे, आपल्याला जॉईन करायचे. ओके, देन नंतर या रिॲक्शन मधला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे हा, त्याच्यावरती पण क्वेश्चन्स येऊ शकतो. कार्बिल अमाइन टेस्ट. ओके, कार्बिल अमाइन टेस्ट जर होपमॅन वरती क्वेश्चन वगैरे नाही आला तर कार्बिल अमाइन वरती येऊ शकतो. सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे कार्बिल अमाइन रिॲक्शन किंवा कार्बिल अमाइन टेस्ट. तर कार्बिल अमाइन टेस्ट फक्त प्रायमरी अमाइन्स मध्येच होत असते. मग स्टार्टिंगला आपण प्रायमरी अमाइन्स घेऊयात. प्रायमरी अमाइन्स, प्रायमरी अमाइनची रिॲक्शन क्लोरोफॉर्म बरोबर करायची. क्लोरोफॉर्म म्हणजेच काय असणार, CHCl3 क्लोरोफॉर्म. ओके, प्लस त्याच्यामध्ये ऍड करायचा KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड ऍड करायचं. तर आता इथे बघा, क्लोरीन किती आहेत, 3 आहेत. हे क्लोरीन कशा बरोबर कंबाईन होणार आहेत, K बरोबर कंबाईन होणार. ओके, मग K किती घ्यायला लागणार, 3 घ्यायला लागणार. तर इथे 3 काय करा, KOH घ्यायचे आपल्याला. ओके, मग हे 3 पोटॅशियम अँड 3 क्लोरीन, साईड प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला, 3KCl पोटॅशियम क्लोराईड. प्लस आणखीन चेक करा, OH किती आहेत, 3 आहेत. ओके, हे 3 OH आहेत. हा एक हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन. हे 3 हायड्रोजन आणि 3 OH कंबाईन होतात. मग 3 हायड्रोजन आणि 3 OH जर कंबाईन झाले तर काय भेटणार, 3H2O भेटणार. ओके, मग हे पण हायड्रोजन काढलेत आपण, हे पण हायड्रोजन काढलेत. ओके, मग फक्त काय राहिलं इथे, N आणि Cच राहिलं फक्त. म्हणजे इथे प्रोडक्ट काय भेटणार, RNC भेटणार. अल्काइल आयसोसायनाइड. अल्काइल आयसोसायनाइड हा कंपाऊंड भेटला. ओनली ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स यूज दिस टेस्ट. ओके, अँड टेस्टचं नाव काय आहे, कार्बिल अमाइन टेस्ट. एक रिॲक्शन प्रिपेअर करायचे, जनरल रिॲक्शन, आर ग्रुप चेंज करून एक एक्झाम्पल प्रिपेअर करायचं. तर शॉर्ट नोट साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, तर काय घेतलं आपण इथे बघा, प्रायमरी अमाइन्स प्लस क्लोरोफॉर्म प्लस KOH. साईड प्रोडक्ट काय काढले, 3KCl अँड 3H2O काढला. फक्त आर ला जॉईन काय होणार इथे, एन ला जॉईन काय करायचं, सी जॉईन करायचा, NC. NC म्हणजे काय असतो, आयसोसायनाइड आहे. ओके, देन नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ नायट्रस ऍसिड. रिॲक्शन विथ नायट्रस ऍसिड. आता हे नायट्रस ऍसिड कसं फॉर्म होतो, सोडियम नायट्रेट NaNO2. NaNO2 म्हणजे सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेटची रिॲक्शन हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर केली तर इकडे प्रोडक्ट काय भेटणार, Na प्लस मायनस प्लस अँड मायनस HNO2 भेटणार. HNO2 मीन्स व्हॉट, नायट्रस ऍसिड. ओके, प्लस साईड प्रोडक्ट इथे काय भेटणार, NaCl सोडियम क्लोराईड. म्हणजे NaNO2 आणि HCl ची रिॲक्शन केली तर आपल्याला काय भेटणार आहे, नायट्रस ऍसिड हा कंपाऊंड आपल्याला भेटणार आहे. मग प्रायमरी अमाइन्स, प्रायमरी अमाइन्स मीन्स व्हॉट, RNH2. प्रायमरी अमाइन्सची रिॲक्शन कशा बरोबर करायची, नायट्रस ऍसिड HNO2 बरोबर करायची. ओके, हे कसं प्रिपेअर केलंय, NaNO2 प्लस HCl या दोन्हींचे ऍडिशन करून काय भेटणार आपल्याला, नायट्रस ऍसिड. मग प्रायमरी अमाइनची रिॲक्शन नायट्रस ऍसिड बरोबर केली तर प्रोडक्ट अल्कोहोल भेटतो. हे 2 नायट्रोजन आहेत, हे काय फॉर्म करणार, N2 गॅस फॉर्म करणार, N2 गॅस. ओके, प्लस 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, H2O फॉर्म करणार, H2O फॉर्म करणार. मग इथे फक्त OH शिल्लक राहणार. ओके, मग OH म्हणजेच ROH. तर कंपाऊंड काय भेटला, अल्कोहोल भेटला. सो स्टेटमेंट डायरेक्ट करून ठेवायचं.
प्रायमरी अमाइन्स रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड टू फॉर्म व्हॉट अल्कोहोल. प्रायमरी अमाइनची नायट्रस ऍसिड बरोबर रिॲक्शन केली तर प्रोडक्ट डायरेक्ट काय भेटतो आपल्याला, अल्कोहोल भेटतो. प्रायमरी अमाइन्स रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड टू फॉर्म ए अल्कोहोल. ओके, आता नायट्रस ऍसिडची रिॲक्शन आपल्याला ऍनिलीन बरोबर करायची. ऍनिलीन ऍनिलीन NH2 ऍनिलीन. ऍनिलीनची रिॲक्शन कशा बरोबर करणार आपण, नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड HNO2 इन प्रेझेन्स ऑफ HCl. ओके, HNO2 आणि HCl बरोबर काय करा, ऍनिलीनची रिॲक्शन करा. ओके, आता इथे साइड प्रोडक्ट काय करायचे, 2H2O काढायचे. हा एक हायड्रोजन, 2 आणि हे 2 हायड्रोजन. टोटल किती झाले, 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन साईडला काय निघणार, 2H2O प्रोडक्ट निघणार. ओके, मग खाली काय राहणार, हे 2 नायट्रोजन आणि 1 Cl राहणार. तर हे कंपाऊंड कसे लिहिणार आपण, N2Cl. N2Cl प्लस अँड मायनस. ओके, तर हा जो कंपाऊंड आहे ह्याचं नेम काय आहे, डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्ट. ओके, आणि डायझोनियम सॉल्ट इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती बरेच सारे क्वेश्चन्स वगैरे असतात एमसीक्यू साठी. ओके, सो ऍनिलीन रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड टू फॉर्म व्हॉट, डायझोनियम सॉल्ट. ऍनिलीनची रिॲक्शन आपण जर नायट्रस ऍसिड बरोबर केली तर प्रोडक्ट काय भेटणार आहे आपल्याला, डायझोनियम सॉल्ट हा प्रोडक्ट भेटणार. मग डायझोनियम सॉल्ट मध्ये एक सँडमियर रिॲक्शन आहे, त्याच्यावरती पण शॉर्ट नोट वगैरे विचारू शकतात, सँडमियर रिॲक्शन. ओके, तर ती एक आपण बघूयात, सँडमियर रिॲक्शन. सँडमियर सँडमियर रिॲक्शन्स. ओके, रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप. ओके, डायझोनियम ग्रुप मीन्स व्हॉट, Ar N2Cl. डायझोनियम ग्रुपचं काय करायचं, रिप्लेसमेंट करायचं. कशाने करायचा, Cl, Br and Cl by using copper first salt. Okay, this reaction is called what, Sandmeyer reaction. Replacement of diazonium group by Cl, Br and Cl by using copper first salt is called what, Sandmeyer reaction. Okay, आता त्याच्यामध्ये बघूयात, डायझोनियम सॉल्टचा आपण स्ट्रक्चर काढला तर इथे काय भेटणार, N2Cl. ओके, N2Cl मध्ये आपल्याला ऍड काय करायचं आहे, कॉपर क्लोराइड CuCl इन प्रेझेन्स ऑफ HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर आता इथे बघा, इथे प्लस चार्ज असतो आणि इकडे मायनस चार्ज असतो. पण ऍक्च्युअल हा कंपाऊंड जर आपण हिट केला तर डिकम्पोज होत असतो, असा बॉन्ड ब्रेकिंग होतो. म्हणजे हा फायनली प्लस चार्ज आहे तो कशावरती येणार, बेन्झिन वरती येणार. मग एवढंच लक्षात ठेवायचं, डायझोनियम सॉल्ट मध्ये बेन्झिन वरती पॉझिटिव्ह चार्ज येत असतो आफ्टर डिकम्पोजिशन ऑफ दिस सॉल्ट. ओके, आणि डिकम्पोजिशन झालं तर हे 2 नायट्रोजन काय फॉर्म करणार, N2 गॅस फॉर्म करणार. ओके, आता इथे चार्ज काय आहे, प्लस, Cl काय आहे, मायनस. मग बेन्झिन प्लस आहे, Cl मायनस. मग हा डायरेक्ट इथे जॉईन करायचा, म्हणजे प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला इथे, क्लोरोबेन्झिन. ओके, 2 नायट्रोजन काय फॉर्म करणार, N2 गॅस फॉर्म करणार. ओके, कॉपर आणि हा Cl प्लस मायनस CuCl प्लस अगेन साईडला प्रोडक्ट काय भेटणार, CuCl. जर आपण इथे कॉपर ब्रोमाइड वापरला, CuBr, ओके, इन प्रेझेन्स ऑफ HBr, तर कॉपर प्लस आहे, ब्रोमिन मायनस. मग ब्रोमिन कुठे जाणार, बेन्झिनला जाणार. म्हणजे इथे प्रोडक्ट काय भेटलं आपल्याला, ब्रोमोबेन्झिन. ओके, ब्रोमोबेन्झिन प्लस कॉपर आणि हा क्लोरीन CuCl भेटणार, प्लस इकडे CuCl आणि 2 नायट्रोजन काय फॉर्म करतात, N2 गॅस फॉर्म करतात. परत आपण इथे कॉपर सायनाइड वापरला, CuCN वापरला, इन प्रेझेन्स ऑफ KCN, पोटॅशियम सायनाइड और हायड्रोजन सायनाइड पण घेऊ शकतो, प्लस अँड मायनस. ओके, परत हा Cn निगेटिव्ह आहे, तो पण कुठे जाणार, बेन्झिनला. ओके, म्हणजे इथे परत आपल्याला प्रोडक्ट काय भेटला, सायनोबेन्झिन भेटेल, Cn प्लस CuCl प्लस N2. तर ही रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन काय आहे, सँडमियर रिॲक्शन. रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय कॉपर, बाय क्लोरीन, ब्रोमिन अँड सायनाइड बाय युझिंग कॉपर फर्स्ट सॉल्ट इज कॉल्ड सँडमियर रिॲक्शन. आणि रिॲक्शन मध्ये काय केले, जेवढे निगेटिव्ह ग्रुप असतात ते कुठे जॉईन केले आपण, बेन्झिनला. आता सपोज फॉर एक्झाम्पल डायझोनियम सॉल्ट मध्ये जर आपण पोटॅशियम आयोडाईड टाकला तर आय कुठे जाणार, बेन्झिनला जाणार. प्रोडक्ट काय भेटणार, आयडोबेन्झिन भेटणार. डायझोनियम सॉल्ट मध्ये ऑटरची ऍडिशन केली तर प्रोडक्ट काय भेटणार, ऑटर मध्ये निगेटिव्ह काय आहे, OH. म्हणजे OH कुठे ऍड करायचा, बेन्झिनला. OH जर बेन्झिनला ऍड केला तर प्रोडक्ट काय भेटणार, फिनॉल भेटणार. ओके, म्हणजे जेवढे निगेटिव्ह ग्रुप आहेत हे सगळे निगेटिव्ह ग्रुप कुठे ऍड करायचे, बेन्झिनला ऍड करायचे. पण आणखीन एक लक्षात ठेवायचा,
जर आपण H3PO2 वापरला, H3PO2 किंवा इथेनॉल वापरला, इथेनॉल, तर इथे प्रोडक्ट आपल्याला बेन्झिन भेटणार. हे जे हायड्रोजन आहेत हे इथे जातात. म्हणजे जर डायझोनियम सॉल्ट मध्ये आपण हायपोफॉस्फरस ऍसिड H3PO2 किंवा इथेनॉल वापरलं तर प्रोडक्ट काय करायचा, बेन्झिन करायचं. आणि बाकीच्या रिएक्शन मधले जेवढे निगेटिव्ह आहेत ते कुठे ऍड करायचे, बेन्झिनला ऍड करायचे, डायझोनियम. देन नंतर रिएक्शन विथ अरिन सल्फोनिल क्लोराइड, अरिन सल्फोनिल क्लोराइड, हिल्सबर्ग टेस्ट. ओके, हिल्सबर्ग टेस्ट पण इम्पॉर्टंट आहे. एक्झाम वरती शॉर्ट नोटला क्वेश्चन्स वगैरे आहे. हिल्सबर्ग टेस्ट. ओके, तर प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण कुठला रिएजंट वापरतो, हिल्सबर्ग रिएजंट वापरतो. ओके, how will you distinguish primary amines, secondary amines and tertiary amines with the help of Hinsberg reagent? Questions येऊ शकतो ह्याच्यावरती. तर हिल्सबर्ग रिएजंट काय आहे, बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड, एस डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ आणि इथे Cl. नेम काय आहे, बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड. ओके, बेन्झिन सल्फोनिल क्लोराइडची रिएक्शन आपण प्रायमरी अमाइन्स बरोबर करूयात. CH3NH2 प्रायमरी अमाइन्स बरोबर रिएक्शन केली तर इकडे प्रोडक्ट काय भेटणार, HCl साइड प्रोडक्ट काढायचा. हा एक H आणि हा Cl, HCl साइड प्रोडक्ट काढा. मग H च्या सेकंड लास्टला काय आहे N, Cl च्या सेकंड लास्टला काय आहे S. हे दोन काय करायला लागणार, जॉईन करायला लागणार एकमेकांना. तर मग इथे प्रोडक्ट भेटणार बेन्झिन. ओके, नंतर इथे S डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, N. ओके, N ला एक H आहे, इथे H असतो आणि एक काय आहे CH3. तर हा कंपाऊंड भेटणार प्लस साइड प्रोडक्ट इज सॉल्ट HCl. ओके, देन N मिथाइल बेन्झिन सल्फोअमाइड्स. तर प्रोडक्टचं नेम काय बघा, N मिथाइल बेन्झिन सल्फोअमाइड्स. आणि हा जो कंपाऊंड आहे इथे ऍसिडिक हायड्रोजन प्रेझेंट आहे. म्हणजे जर इथे KOH टाकला तर यांची रिएक्शन होणार K प्लस OH मायनस H प्लस अँड N मायनस. ओके, तर इथे सॉल्ट फॉर्म होणार. म्हणजे हा सॉल्ट आहे तो KOH मध्ये कसं असणार, सॉल्युबल असणार. म्हणजे इथे फक्त खाली घ्यायचा सॉल्युबल इन KOH, सॉल्युबल इन KOH, KOH किंवा अल्कली. हा जो कंपाऊंड आहे तो अल्कली मध्ये कसं असणार, सॉल्युबल. म्हणजे प्रायमरी अमाइन्सची रिएक्शन जर आपण बेन्झिल सल्फोनिल क्लोराइड बरोबर केली आणि जे कंपाऊंड भेटणार ते अल्कलीमध्ये सॉल्युबल असेल तर तो प्रायमरी असणार. ओके, देन सेकंडरी अमाइन्स बरोबर रिएक्शन करूयात. सेकंडरी अमाइन्स बरोबर रिएक्शन कशी होणार, सपोज इथे बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड घेतला, S डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O अँड Cl. सेकंडरी अमाइन्स CH3N, इथे CH3 घेऊयात आणि इथे H घेऊयात. परत इथे साइड प्रोडक्ट Cl आणि H, HCl हा साइड प्रोडक्ट काढायचा. H च्या सेकंड लास्टला N, Cl च्या सेकंड लास्टला S. हे दोन परत काय करायचे, जॉईन करायचे. आफ्टर जॉइनिंग वी विल गेट द प्रोडक्ट्स S double bond O, double bond O, N, CH3 and CH3. आता इथे ऍसिडिक हायड्रोजन प्रेझेंट नाहीये. म्हणजे हा कंपाऊंड कसा असेल, इनसॉल्युबल इन अल्कली, इनसॉल्युबल इन अल्कली. सॉल्ट फॉर्म करणार नाही. सॉल्ट असतात ते सॉल्युबल असतात. ओके, म्हणजे इनसॉल्युबल इन अल्कली, हा अल्कलीमध्ये इनसॉल्युबल असणार. ओके, दॅट मीन्स व्हॉट, जे अमाइन्स रिॲक्ट होतात पण त्यांचा जो कंपाऊंड आहे तो अल्कलीमध्ये इनसॉल्युबल असतो. तर ते अमाइन्स कुठले अमाइन्स असणार, आपले सेकंडरी अमाइन्स. आणि जे अमाइन्स रिॲक्ट होऊन जे प्रोडक्ट फॉर्म करतात आणि तो प्रोडक्ट सॉल्युबल असेल अल्कलीमध्ये तर तो अमाइन्स कुठला असणार, आपला सेकंडरी, प्रायमरी अमाइन्स असणार. आणि सपोज आपण टर्शरी अमाइन्स घेतला, CH3CH3 इथे N अँड CH3, हा कंपाऊंड इथे याच्या बरोबर रिॲक्ट होत नाही. म्हणजे रिॲक्शनच नाही झाली अमाइन्सची बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड बरोबर. तर कंपाऊंड काय असणार, टर्शरी अमाइन्स असणार. कारण इथे HCl काढण्यासाठी याला हायड्रोजन नाही, म्हणजे HCl इथे निघू शकत नाही. म्हणजे इथे रिॲक्शनच होणार नाही. म्हणजे जे अमाइन्स रिॲक्ट होत नाही ते कुठले असतात, टर्शरी अमाइन्स. ओके, देन नंतर आपण बघणार आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये आता एक लक्षात ठेवायचं, ऍनिलीन घेतलं आपण. ओके, ॲरोमॅटिक अमाइन्स, ऍनिलीन इज ॲरोमॅटिक अमाइन्स. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत हे बेन्झिन वरती जातात. तर निगेटिव्ह चार्ज कुठे येतो, ऑर्थो.
पॅरा अँड ऑर्थो. तर ऍनिलीन हा डोनेटिंग ग्रुप आहे, सो निगेटिव्ह चार्ज विल कम ऍट ऑर्थो, पॅरा अँड ऑर्थो. आपल्याला रिॲक्शन काय करायचे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. मग इलेक्ट्रोफाईल वरती चार्ज काय असणार, प्लस चार्ज असणार. मग हे प्लस वाले ग्रुप कुठे येणार, ऑर्थोला आणि पॅराला येणार. सो ऍनिलीनचा जर आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन केला तर ऑल रिॲक्शन विल टेक प्लेस ऍट ऑर्थो आणि पॅरा. तर रिॲक्शन कुठे होतात, ऑर्थो आणि पॅराला रिॲक्शन होतात. फर्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मधले आपण ब्रोमिनेशन रिॲक्शन करायचे. ब्रोमिनेशन, फर्स्ट वन इज होट ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन रिॲक्शन, सपोज इथे ऍनिलीन घेतलं आपण, ऍनिलीन NH2 ऍनिलीन, आणि ऍरोवरती ब्रोमिन वॉटर घ्यायचा, Br2 इन प्रेझेन्स ऑफ H2O, ब्रोमिन वॉटर्स. रिॲक्शन विल टेक प्लेस एट ऑर्थो, ऑर्थो अँड पॅरा. रिॲक्शन कुठे होणार, ऑर्थो, ऑर्थो आणि पॅराला. सो ब्रोमिनचे किती मोल्स लागतात, या रिॲक्शन मध्ये ब्रोमिनचे 3 मोल्स लागतात, 3 मोल्स ऑफ ब्रोमिन. ओके, मग रिॲक्शन कशी होणार, इथे H असणार, H आणि इथे H असणार. ओके, मग एक ब्रोमिनची रिॲक्शन झाली इथे तर काय भेटणार, साईड प्रोडक्ट HBr, हा ब्रोमिन इथे द्यायचा. ओके, परत इथे Br चे ऍडिशन होणार, इथे HBr निघणार, हा ब्रोमिन इथे जाणार, इथे पण सेम रिॲक्शन होणार Br2 ची. ओके, साईड प्रोडक्ट काय भेटणार, HBr, हा ब्रोमिन इथे जायचा, म्हणजे इथे 3 ब्रोमिन आपल्याला भेटणार. ओके, तर साईड इथे काय भेटणार, NH2Br, इथे पण Brच भेटत आणि इथे Br, 2,4,6 ट्रायब्रोमो ऍनिलीन. प्रोडक्ट काय भेटला, 2,4,6 ट्रायब्रोमो ऍनिलीन प्लस साईड प्रोडक्ट 3 HBr. तर रेशो कसा आहे, ऍनिलीनचा 1 मोल आहे आणि ब्रोमिनचे किती मोल्स असतात, 3 मोल्स. पण हे रिॲक्शन मध्ये 3 मोल्स वगैरे तुम्हाला काय देत नाहीत, फक्त ऍरोवरती काय देणार, Br2 इन H2O किंवा ब्रोमिन वॉटर. तर प्रोडक्ट फॉर्म करताना तिन्ही पण पोझिशनला इथे ब्रोमिन द्यायचं आहे. ओके, तर प्रेडिक्ट द प्रोडक्ट साठी ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे, ब्रोमिनेशनची रिॲक्शन. आता सेकंड आपण नायट्रेशन रिॲक्शन बघूयात. नायट्रेशन रिॲक्शन मध्ये NO2 ग्रुप आपल्याला ऍड करायचा, NO2 ग्रुप. ओके, सपोज स्टार्टिंगला आपण ऍनिलीन घेऊयात, NH2. रिॲक्शनचा नेम आहे नायट्रेशन, नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शन मध्ये NO2 आपण ऍड करत असतो. नायट्रेशन करण्यासाठी ऍरोवरती इथे देतील कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, तर हे दोन काय आहेत, नायट्रेटिंग एजंट्स आहेत. या दोन्हीची रिॲक्शन केली तर आपल्याला NO2 भेटतो आणि तो NO2 आहे तो इथे ऍड होणार. एक्सपेक्टेड प्रोडक्ट काय आहे, पॅरानायट्रोएनिलीन. रिॲक्शन विल टेक प्लेस ऍट पॅरा पोझिशन, सेपरेट प्रोडक्ट फॉर्म करायचे, पॅरानायट्रोएनिलीन. प्लस नंतर आणखीन काय भेटणार आपल्याला, ऑर्थोनायट्रोएनिलीन, NH2, इथे ऑर्थोनायट्रोएनिलीन. सो ऍनिलीन घेतला, नायट्रेशन रिॲक्शन मध्ये NO2 ऍड करायचा आहे. रिॲक्शन विल टेक प्लेस ऍट ऑर्थो अँड पॅरा. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, हे नायट्रेटिंग एजंट असतात. हे दोन रिॲक्ट झाले तर NO2 भेटतात, ऑर्थो पॅराचे प्रोडक्ट. ओके, ऑर्थो नायट्रोएनिलीन आणि पॅरानायट्रो. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला प्रोडक्ट भेटतो. इथे प्रोडक्ट काय भेटतो आपल्याला, बेन्झिन, NH2 ऍनिलीन आणि इथे NO2, मेटा नायट्रो एनिलीन, मेटा नायट्रो एनिलीन. ओके, मग ह्याच्यामध्ये मेटाचा प्रोडक्ट का भेटला, तर ह्याच्यावरती रिझनिंग साठी क्वेश्चन येतो. ड्युरिंग द नायट्रेशन ऑफ एनिलीन वी गेट ए मेटा नायट्रो एनिलीन. तर ह्याचं रिझन काय असणार, तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण नायट्रेशन करत असतो त्यावेळेस आपण कशाचा वापर केला आहे, नायट्रिक ऍसिड. तर इथे हा लोन पेअर्ड असतात. मग याची रिॲक्शन कशा बरोबर होते, नायट्रिक ऍसिड बरोबर होते. लोन पेअर H प्लस घेणार आणि इथे मग सॉल्ट भेटणार. सॉल्ट काय भेटणार इथे, NH3 प्लस, NH3 प्लस अँड NO3 मायनस, हा सॉल्ट भेटतो. आणि हा सॉल्ट आहे तो काय आहे, एनिलियम सॉल्ट, एनिलियम नायट्रेट किंवा एनिलियम सॉल्ट आहे. ओके, म्हणजे नायट्रेशन फॉर्म करताना काय, एनिलिनचे जे थोडेफार मॉलिक्युल्स आहेत ते काय करतात, एनिलियम सॉल्ट करतात. आता इथे बघा, इथे चार्ज काय आहे, प्लस आहे. इथे काय होता, लोन पेअर. लोन पेअर मुळे हा डोनेटिंग ग्रुप आहे, ऑर्थो पॅरा डोनेटिंग. इथे लोन पेअर नाही आहेत, इथे पॉझिटिव्ह चार्ज. मग हा काय करणार, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार. विथड्रॉ केले तर रिॲक्शन विल टेक प्लेस ऍट मेटा. ओके, तर या कंपाऊंडचं आपण नायट्रेशन केलं तर रिॲक्शन कुठे होणार आहे, मेटाला होणार. सो ड्युरिंग द नायट्रेशन ऑफ aniline we get a meta product. It is due to the formation of
ॲनिलियम सॉल्ट. तर ॲनिलियम आयनच्या फॉर्मेशनमुळे कोणता प्रोडक्ट भेटलेला आपला मेटा नायट्रो ॲनिलिन. फक्त आन्सर मध्ये तुमच्या काय आला पाहिजे ॲनिलियम सॉल्ट किंवा ॲनिलियम आयन. ॲनिलिनचं नायट्रेशन करताना ॲनिलियम आयन फॉर्म होतात, त्याच्यामुळे कुठला प्रोडक्ट भेटलेला आपल्याला मेटा नायट्रो ॲनिलिन हा प्रोडक्ट आपल्याला भेटलेला आहे. ओके. देन नंतर नायट्रेशनचंच एक एक्झाम्पल आहे. ॲनिलिन सपोज आपण घेतला इथे ॲनिलिन NH2 किंवा असं काढूया तिथे आपण H आणि H ॲनिलिन. ॲनिलिन मध्ये ऍसिटिल क्लोराईड टाकायचा. ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड्स. सिंपल इथे ऍसिटिक अनहायड्राइड घेऊयात. C डबल बॉन्ड O CH3. ॲरोवरती हा कंपाऊंड देतात. पण एक्झाम मध्ये हा कंपाऊंड असा देत नाहीये तुम्हाला एक्सपेंडेड फॉर्म मध्ये. हा कंपाऊंड कसा देतील तुम्हाला एकतर Ac2O असा देतील ॲरोवरती किंवा CH3CO ट्वाइस O असा देतात ॲरोवरती. तर तो हा कंपाऊंड म्हणजेच काय असणार CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. मग इथे ही रिॲक्शन करा. साइड प्रोडक्ट काय निघणार CH3 C डबल बॉन्ड O O आणि H. सेकंड लास्टला काय येते कार्बन. इथे सेकंड लास्टला N आहे. म्हणजे इथे कंपाऊंड काय भेटलं आपल्याला NH C डबल बॉन्ड O CH3 हा कंपाऊंड इथे आपल्याला भेटणार. ओके. देन या कंपाऊंडचं जर नायट्रेशन केला इथे आपण HNO3 इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 वापरलं तर नायट्रेशन कुठे होणार ऑर्थोला होऊ शकतो आणि पॅराला होऊ शकतो. पण इथे नायट्रेशन आहे तो ऑलवेज तुम्हाला पॅरालाच करायचा आहे. ऑर्थोला नायट्रेशन होणार नाही कारण हा लार्ज ग्रुप आहे. ओके. इथे NO2 साठी काय होणार रिपल्शन होणार. ओके. हा लार्ज ग्रुप असल्यामुळे NO2 इथे अप्रोच होत नाही. NO2 कुठे अप्रोच होणार फक्त पॅराला. सो नायट्रेशन विल टेक प्लेस ओनली ऍट पॅरा पोझिशन. म्हणजे नायट्रेशन याचं फक्त पॅरा पोझिशनच होणार. म्हणजे इथे कंपाऊंड भेटला NH C डबल बॉन्ड O CH3 आणि इथे पॅराला काय भेटणार NO2 भेटणार. या कंपाऊंड मध्ये ऑटोची ऍडिशन करा. ऑटोची ऍडिशन केली तर हा ग्रुप परत निघून जाणार. प्लस मायनस प्लस आणि मायनस. N मध्ये H ऍड करा आणि इथे OH ऍड करा. तर फायनल कंपाऊंड आपल्याला पॅरानायट्रो ॲनिलिन भेटेल. NH2 आणि इथे पॅराला काय भेटणार NO2 भेटणार. पॅरानायट्रो ॲनिलिन. प्रेडिक्ट द प्रोडक्ट साठी रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. प्रेडिक्ट द प्रोडक्ट बघा ॲनिलिन असेल ऍसिटिक अनहायड्राइड हा असा देतील Ac2O किंवा CH3CO ट्वाइस O. हा इंटरमिडिएट फॉर्म करा. ओके. नायट्रेशन फक्त कुठे करायचा पॅराला करायचा. ऑर्डर ऍड केलं तर ह्याच्यामध्ये हा ग्रुप निघून जाणार. इथे OH ऍड करायचा इथे H ऍड करायचा आणि पॅरानायट्रो ॲनिलिन भेटेल. ओके. आणखीन इथे ऍसिटायलेशन करण्यासाठी हा पण कंपाऊंड देऊ शकतात. ऍसिटिल क्लोराईड. ओके. किंवा ऍसिड क्लोराईड. इथे पण सेम रिॲक्शन होणार. हा H आणि इथे काय करायचा Cl साइड प्रोडक्टला काढायचा. हाच कंपाऊंड इथे भेटणार. म्हणजे ऍसिटायलेशन करण्यासाठी ऍसिटिल क्लोराईड देतील किंवा ऍसिटिक अनहायड्राइड देतील. ओके. इथे ब्रोमिनेशन केलं तर ब्रोमिन कुठे जाणार पॅराला जाणार. ओके. आणि प्रोडक्ट इथे सेम फक्त इथे काय भेटणार आपल्याला Br भेटणार. ओके. म्हणजे पॅरा प्रोडक्ट जर तुम्हाला प्रिपेअर करायचे असेल तर ऍसिटायलेशन करायचा ॲनिलिनचा आणि आफ्टर ऍसिटायलेशन नायट्रेशन किंवा ब्रोमिनेशन वगैरे आपण करू शकतो आणि फक्त फायनलला पॅरा प्रोडक्ट्स आपल्याला भेटतात. नंतर लास्ट रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये सल्फोनेशन. ओके. सल्फोनेशन ॲनिलिन NH2. सल्फोनेशन करायचं असेल तर बेन्झिन मध्ये ऍड काय करतो आपण SO3H ऍड करत असतो. ओके. सल्फोनेशन रिॲक्शन मध्ये सल्फोनेशन करायचं असेल तर फक्त H2SO4 चाच वापर करतो आपण. H2SO4. H2SO4 म्हणजे OH SO3H असा कंपाऊंड असतो. मग हा पॅराचा H घ्यायचा आणि हा OH घ्यायचा. साइड प्रोडक्ट काय भेटणार H2O. ओके. डायरेक्ट प्रोडक्ट फॉर्म करूयात. इथे फर्स्ट अगोदर एक सॉल्ट भेटत असतो आणि सॉल्ट हीट केला तर नंतर हा प्रोडक्ट आपल्याला भेटणार. पण डायरेक्ट आपण रिॲक्शन करूयात. H2SO4 कसा लिहिला OH SO3H. पॅराचा एक हायड्रोजन काढा आणि तिथे काय द्या SO3H. साइड प्रोडक्ट H2 काढायचं. म्हणजे ते कंपाऊंड भेटणार NH2 आणि इकडे SO3H. दिस कंपाऊंड इज कॉल्ड सल्फॅनिलिक ऍसिड. नेम लक्षात ठेवा सल्फॅनिलिक ऍसिड. ओके. आणि हे सल्फॅनिलिक ऍसिड आहे हे काय फॉर्म करत असतो स्वीटर आयन.
एमसीक्यू ला विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड फॉर्म ज्विटर आयन? ऑप्शन मध्ये तुमचा सल्फॅनिलिक असेल तर त्याला टिक मार्क करायचा. हा ऍसिड आहे, हा बेस आहे. लोन पेअर काय करणार, एच घेणार आणि हा ऍसिड काय करणार, एच त्याला डोनेट करणार. मग आफ्टर रिॲक्शन वी विल गेट द प्रोडक्ट. इथे वरती काय भेटणार, NH3 प्लस आणि इकडे SO3 मायनस. दिस इज वॉट ज्विटर आयन. हा जो कंपाऊंड आहे तो काय आहे, ज्विटर आयन्स. तर बायोमॉलिक्युल्स मध्ये आपण बघितलेलं आहे ज्विटर आयन्स म्हणजे काय असतात, डायपोलर आयन्स. ज्या मॉलिक्युल्स वरती किंवा आयन्स मध्ये दोन चार्ज असतात, प्लस आणि मायनस, ते काय असतात आपले ज्विटर आयन्स.